न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। गेल्या 500 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर काल अखेर रामलल्ला अयोध्येच्या मंदिरात स्थानापन्न झाले आणि संपूर्ण देशात एकच जल्लोष सुरू झालाय। देशासह शहरात देखील मोठ्या उत्साहात हा दिवस साजरा करण्यात आलाय। नाशिकच्या इंदिरानगर परिसरातील श्रद्धा गार्डन सोसायटीमध्ये राममूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय। या प्रसंगी संपूर्ण परिसरात पताके लावून सजावट करण्यात आली होती। तसेच श्रीरामाला 51 पदार्थांचा नैवेद्य देखील दाखवण्यात आलाय। तसेच परिसरामध्ये सुबक अशी रांगोळीची सजावट करण्यात आली होती। दुपारी 12 वाजेच्या सुमारास महिलांनी रामरक्षा पठण केले। तसेच सामूहिक आरती देखील करण्यात आली आहे। सायंकाळच्या सुमारास महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं। परिसरातील नागरिकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला। या कार्यक्रमासाठी राजेंद्र देवळे, सचिन कोतकर, संभाजी अहिरे, सागर देवळे, संजू इंगळे, प्रशांत खैरे, प्रदीप पाटील, दीपक चौधरी, रामकृष्ण पवार, संदीप मडके, सचिन येवले, ठाकूर विनायक मामा, सीताराम बुरकुले, महेश शिरोडे, शिरीन चौधरी, राहुल लोहार, आव्हाड साहेब, विलास कांबळे, अमोल बिराडे, करंडे साहेब, करमकर काका, गणेश बुरकुले, साई गांगुर्डे, हर्षल पवार तसेच महिलांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात होती। सौ आरती पवार, सुषमा कोतकर, तारा देवळे, रोहिणी देवळे, शीतल खैरे, कविता अहिरे, मंगल कारंडे, सुषमा इंगळे, राधा कांबळे, बुरकुले आजी, भावना ठाकूर, सुषमा मडके, रुपाली येवले, उगलेताई, अश्विनी खताळे, शीतल पाटील, किरण कवडे, चौधरी मावशी, आवडताई कांबळे, बिराडे मावशी, काळमेक मावशी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते। रामचंद्र की जय, पुत्र हनुमान की जय, रामचंद्र की जय, पुत्र हनुमान की जय, भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम। द्या बोला। सियावर रामचंद्र की जय, पवन पुत्र हनुमान की जय, सियावर रामचंद्र की जय, पवन पुत्र हनुमान की जय, भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम। अतिशय सुंदर असं वातावरण आमच्या सोसायटीत तयार झालेलं आहे। 500 वर्षानंतर आमचे श्रीरामचंद्र प्रभू अयोध्यामध्ये आलेले आहे, त्याचा अतिशय आम्हाला आनंद झालेला आहे। आणि अक्षरशः आमच्या सोसायटी श्रद्धा गार्डन हाऊसिंग सोसायटीमध्ये दिवाळीपेक्षा जास्त मोठ्या प्रमाणात सण साजरा झालेला आहे। तर ही सर्व प्रभू रामचंद्रांची कृपा आहे। अशीच कृपादृष्टी त्यांची सर्व श्रद्धा गार्डन सोसायटी तसेच महाराष्ट्र, नाशिक, पूर्ण भारत, पूर्ण जगावर त्यांची कृपादृष्टी राहो ही परमेश्वरा चरणी प्रार्थना करतो। जय श्रीराम, जय श्रीराम, वंदे मातरम। जय श्रीराम सर्वांना, माझ्या मित्रांना। आज आम्ही श्रद्धा गार्डन नाशिकमधून बोलतो आहे। दिवाळीपेक्षाही एकदम जबरदस्त श्रीराम प्रभूंच्या कृपेने एकदम मस्त कार्यक्रम झालेला आहे। सगळ्या देशामध्ये दिवाळी हा सण साजरा केला जातो आहे। एकदम आनंदमय वातावरण सगळीकडे आहेत, त्याच्यामुळे एकदम मस्त वाटतं, एकदम प्रसन्न वाटतं आहे। हा सण दरवर्षी असंच साजरा व्हावा असं सगळ्यांना वाटतं एकदम मनापासून। जय श्रीराम, जय श्रीराम। आम्ही श्रद्धा गार्डन सोसायटी इथून बोलतोय। तर श्रद्धा गार्डन सोसायटीमध्ये आम्ही इथे आज रामाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा इथे केलेला आम्ही साजरा केलेला आहे। तर तिथे साजरा करताना आम्ही इथे महाप्रसादाचं देखील सर्वांना लाभ दिलेला आहे, आयोजन केलेले आहे आणि सर्वांनी तिथल्या महाप्रसादाचा लाभ घेतला आहे। श्रद्धा गार्डन सोसायटी ही इंदिरानगर येथे आहे आणि 56 प्रसादाचा भोग लावलेला आहे आम्ही इथे। हां, आलेल्या सर्व भक्तांचे खूप खूप अभिनंदन। जय श्रीराम। अतिशय सुंदर असं आजचं नियोजन होतं। श्रीरामचंद्र यांच्या आशीर्वादाने आज सकाळपासून आम्ही अतिशय आमच्या माता भगिनी असो, आमच्या श्रद्धा गार्डनमधला परिवार असो, आमचे मोठे बंधू तसेच इथली सिनियर सिटीजन जी मंडळी यांचे आशीर्वाद आम्हाला लागलेले आहेत। सकाळपासून अशी रूपरेषा होती आजच्या दिवसभराच्या कार्यक्रमाची। सकाळी आम्ही प्राणप्रतिष्ठा जशी सुरुवात झाली तशी आम्ही पण इथं श्रीरामचंद्रांची मूर्ती
ला आम्ही हार अर्पण केला आणि इथून आमची सुरुवात झाली। तसेच संध्याकाळी दुपारी आम्ही 5 वाजेनंतर जो कार्यक्रमाची सुरुवात केली ती राष्ट्रगीतांनी केली। तसेच वंदे मातरमसुद्धा आम्ही घेण्यात आलेले आहे आणि महिला माता भगिनींनी रामरक्षा स्तोत्र, हनुमान चालीसा आणि भीमरूपी स्तोत्र याचंसुद्धा पठण केलेलं आहे। तसेच सनातन हिंदू धर्म यांचे जे नाशिकचे कार्यकर्ते आहे त्यांचे आम्ही सहकीर्तनाचा सुद्धा कार्यक्रम ठेवलेला होता। राम भजन झालेलं आहे, त्याच्यानंतर भजन संध्याचा सुद्धा कार्यक्रम आमचा इथं झालेला आहे। तसेच आरतीसाठी ह्या ठिकाणी प्रमुख पाहुणे प्रभागाचे माननीय सागर देशमुख यांच्या हस्ते आम्ही आरती केलेली आहे। तसेच आमचे प्रभागाचे श्याम बोडोदे साहेब प्रभागाचे नगराध्यक्ष यांच्या हस्ते सुद्धा आम्ही या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कार्यक्रमाचं नियोजन करून घेतलेलं आहे। धन्यवाद। न्यूज इंडिया मराठीसाठी हेमंत काळमेकसह अश्विनी पुरी, नाशिक।